नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील V3 एंटरप्राइजेस या प्लास्टिक व खोके बनविण्याच्या कंपनीत आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठे स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच सातपूर अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आले. त्यानंतर सातपूर अग्निशमन दलाचे 3 बंब, MIDC व सिडकोचा प्रत्येकी 1 बंब असे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गणेशनगर, कामगारनगर तसेच आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आग विझवण्यासाठी लीडिंग फायरमन VK मुसळे, TS सूर्यवंशी, SS तुपवावळे, फायरमन KB माळेकर, स्वप्नील नांद्रे, ऋषिकेश पवार तसेच स्वप्नील चव्हाण आणि संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे.